वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल गुरुरे क्लासेस. मायसेल्फ विकास मुंडे. विद्यार्थी मित्रांनो, मॉडल ऑक्झिलरी वर्ब पार्ट सेकंड आज आपण पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब पार्ट फर्स्ट पाहिलेला आहे. जर तो व्हिडिओ लेक्चरचा भाग मिस केला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, फक्त तोच व्हिडिओ लेक्चरचा भाग नाही तर इन्फिनिटिव्ज, त्यानंतर जेरंड, पार्टिसिपल, हे जे काही खूप महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, रिमूव्ह टू डू असेल, या सर्वांच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही डिस्क्रिप्शनला क्लिक करा. त्यानंतर जी व्हिडिओ लिंक आहे, ज्या व्हिडिओ लिंकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे ती तिथं प्रोव्हाइड केलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. आज आपल्याला मॉडल ऑक्झिलरी वर्ब पार्ट सेकंड पाहायचा आहे. परंतु त्यापूर्वी जर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझी विनंती असेल की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स स्टार्ट टुडेज व्हिडिओ लेक्चर. सो फ्रेंड्स, मॉडल ऑक्झिलरी वर्ब पार्ट सेकंड आज आपण पाहत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत ज्याच्यामध्ये कॅन, कुड, मे आणि माइट या वर्बचा आपण अभ्यास केला. आज आपण शुड, त्यानंतर मस्ट, ऑट टू आणि यूज्ड टू या मॉडल ऑक्झिलरी वर्बचा अभ्यास करणार आहोत. हा जो मॉडल ऑक्झिलरी वर्बचा भाग आहे तो शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या मॉडल ऑक्झिलरी वर्बचा उपयोग कशासाठी होतो, कशा प्रकारे वाक्यात त्याचा उपयोग केला जातो, दैनंदिन व्यवहारामध्ये कसा उपयोग होतो, ह्या सर्व गोष्टी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आपल्या यूट्यूब चॅनलवरती शिकणार आहात. फक्त एक करावं लागेल, हे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते नक्की शेवटपर्यंत अभ्यासावं लागेल, पाहावं लागेल, विदाउट एनी स्किप पाहावं लागेल, जेणेकरून चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे फर्स्ट मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे तो आहे शुड. तर शुड या मॉडल ऑक्झिलरी वर्बचा आज आपण अभ्यास करणार आहोत, किंवा शुड हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब कशासाठी वापरतात हे पाहणार आहोत. तर बघूया. शुड या ठिकाणी शालचं भूतकाळी रूप म्हणून शुडला पाहिलं जातं. आणि लक्षात घ्या, शुडचा जो उपयोग आहे तो सौम्य सल्ला देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसेच जो काही कर्तव्याचा भाग आहे तो कर्तव्याचा भाग सुद्धा या शुड हेल्पिंग वर्बनेच, मॉडल ऑक्झिलरी वर्बने केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूयात टप्प्याटप्प्याने शुडचा उपयोग नेमका होतो तरी कशासाठी. तर इट इज यूज्ड टू एक्सप्रेस डिफरंट काइंड ऑफ थिंग्स, बट लेट्स सी फर्स्ट ड्यूटी. सो ड्यूटी मीन्स कर्तव्य, हे सुद्धा सर्वांनी लक्षात घ्या. तर आपले जे कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडण्यासाठी किंवा जे कर्तव्य आहे ते सांगण्यासाठी सुद्धा शुडचा उपयोग होतो, हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय. तर शुड म्हणजे काय, तर सौम्य सल्ला सांगण्यासाठी किंवा त्या ठिकाणी कर्तव्य सांगण्यासाठी याचा उपयोग होतो, हे लक्षात घ्यायचंय. सल्ला सांगण्यासाठी. बहुतांश विद्यार्थ्यांना शुड नेमकं वापरायचं कधी हेच लक्षात येत नाही. सल्ला, कर्तव्य सांगण्यासाठी. तर त्यामध्ये जो पहिला पॉइंट आहे तो आपण पाहतोय ड्यूटी. तर जे कर्तव्य आहे, आपलं कर्तव्य काय आहे हे आपण ज्यावेळी सांगतो त्यावेळी शुडचा उपयोग होत असतो. आणि हे जे शुड मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे ते आपल्याला आता वाक्यात उपयोग करायचा आहे त्याचा, आणि मग तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहील. तर या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे जे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. यू शुड स्टँड बाय युअर ब्रदर. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे उदाहरण आहे याचा अर्थ आहे की तू तुझ्या भावाच्या बाजूने उभा राहिला पाहिजेस, किंवा तू तुझ्या भावाच्या बाजूने असला पाहिजेस. तर स्टँड म्हणजे ऍक्च्युअली तिथं उभा राहणे या अर्थाने शब्द आले नाही, तर बाजूने असणे, त्याच्या भावाच्या बाजूने असणे, हे लक्षात घ्या. तर मॉडल ऑक्झिलरी वर्ब या ठिकाणी शुड आहे, आणि शुडने कर्तव्य लक्षात येत आपल्याला की त्याचं कर्तव्य काय आहे, त्याच्या भावाच्या बाजूने त्याने असणे. तर या अर्थाने हे वाक्य आलेले आहे, आणि वाक्यातलं जे शुड मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे ते आपल्याला कर्तव्य सांगतं, हे तुमच्या लक्षात आलं असेल. ऐकणे खूप सोपं. अजून काही उदाहरणं पाहूया जेणेकरून चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात येईल. उदाहरण आहे आय शुड लिव्ह नाऊ. तर मॉडल ऑक्झिलरी शुड आलेला आहे, आणि आय शुड लिव्ह नाऊ म्हणजे मला आता गेलंच पाहिजे, अशा
अर्थाने ते वाक्य आलेले. मी आताच जाणार नाहीये, या ठिकाणी आपल्याला हे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत घेऊन जायचंय आणि त्यानंतर मी म्हणू शकतो आय शुड लिव्ह नाऊ. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या वाक्याचा अर्थ जो आहे तो लक्षात घ्या तुम्ही. तो अर्थ आहे की मला आता गेलं पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे की मला आता जायचंय. तर या अर्थाने ते शुड हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी यूज झालेला आहे, ज्याला आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. आपण पुढे उदाहरण पाहूया. प्रॉमिस शुड बी केप्ट. तर प्रॉमिस शुड बी केप्ट याच्यामध्ये एक कर्तव्य आहे की प्रॉमिस पाळलं पाहिजे. तर हे जे प्रॉमिस आहे ते वचन किंवा जो आपण सांगितलेला भाग आहे तो त्याचं पालन त्या व्यक्तीने केलं पाहिजे. या अर्थाने हे वाक्य आपण म्हणतो प्रॉमिस शुड बी केप्ट, म्हणजे वचन पाळले पाहिजे, प्रॉमिस पाळलं पाहिजे, प्रॉमिस तोडू नये अशा प्रकारचे वाक्य आपण बोलत असतो. आणि ज्यावेळी अशा प्रकारचे वाक्य बोलतो त्यावेळी ते कर्तव्य असतं की आपण एखाद्याला प्रॉमिस दिला असेल की मी तुझं जे पुस्तक आहे ते अमुक अमुक या वेळेवर तुला परत देणार आहे, किंवा त्या ठिकाणी तुझी मी मदत करणार आहे, किंवा या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं प्रॉमिस असू शकतो. ते प्रॉमिस आपण काय करतो, पाळतो. आणि त्यासाठी हे उदाहरण बोललं जातं प्रॉमिस शुड बी केप्ट. तर याच्यामधून कर्तव्य आहे, आपलं प्रॉमिस पाळण्याचं काय आहे, कर्तव्य आहे हे दिसून येतं. ही शुड बी प्रेझेंट हिअर. ही शुड बी प्रेझेंट हिअर मीन्स तो इथे असला पाहिजे, तो इथे उपस्थित असला पाहिजे. म्हणजे काय आहे, त्याने इथं उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि त्याचं इथं उपस्थित राहणं महत्वाचंही आहे. आणि मग ज्यावेळी अशा दोन्ही वाक्याचा आशय असतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात येते की त्याने इथं उपस्थित राहणं हे त्याचं कर्तव्य. आणि म्हणून ज्यावेळी त्याचं कर्तव्य असेल इथं उपस्थित राहणं त्यावेळी आपण हे वाक्य म्हणतो जे आहे ही शुड बी प्रेझेंट हिअर. आता तुमच्या लक्षात असेल ड्युटी म्हणजे जे कर्तव्य आहे त्याच्यासाठी शुडचा उपयोग कशा प्रकारे होतो. आता आपण शुडचा जो उपयोग आहे तो फ्युचर इन द पास्ट मध्ये कसा होतो हे पाहायचंय. फ्रेंड्स, आता आपण एक्झाम्पल्स पाहूया. फ्युचर इन द पास्ट म्हणजे काय, शुडचा उपयोग फ्युचर इन द पास्ट मध्ये कसा होतो हे आपल्याला पाहायचंय. एखादं वाक्य आपण ज्यावेळी भूतकाळात बोललेलं असतो, परंतु भूतकाळात बोलताना त्याचा जो भाग आहे तो भविष्य काळात असतो. म्हणजेच या ठिकाणी आपण जर एखादं उदाहरण भूतकाळात बोललोय की मी 10वीला पास होईल, तुला सांगितलं होतं की नाही, तर 10वीला पास होईल हे काय आहे, तुमचं भविष्य काळात वर्तवलेला अंदाज आहे. परंतु तुम्ही 10वीला पास होताल हे जे वाक्य बोललेलं आहात ते कधी बोललेलं आहात, त्याला आता भूतकाळात झालेलं आहे किंवा ते वाक्य भूतकाळात जमा झालेलं आहे, परंतु भविष्य त्या ठिकाणी तुम्ही वर्तवलेलं होतं. आणि अशा वेळी जो काळाचा उपयोग आहे तो फ्युचर इन द पास्टचा होत असतो. म्हणजेच शुडचा उपयोग करून आपण अशा प्रकारचे वाक्य बोलतो. जास्त तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आलं नसेल ते एक उदाहरण आहे, ते समजावून सांगतो जेणेकरून तुम्हाला परफेक्टली लक्षात राहील. तर उदाहरण आहे, आय टोल्ड हिम दॅट आय शुड गो देअर. आय टोल्ड हिम दॅट आय शुड गो देअर याचा अर्थ काय आहे विद्यार्थी मित्रांनो, मी त्याला सांगितलं होतं की मी तिथे जाईल, मी त्याला सांगितलं होतं. जी बोलण्याची प्रक्रिया आहे ती कधी घडली, भूतकाळात. आणि काय सांगितलं होतं की मी तिथे जाईल, मी तिथे जाईल हे कधी सांगितलंय, भूतकाळात सांगितलंय. परंतु जाण्याची क्रिया कधी घडणार होती, त्यावेळी भविष्य काळामध्ये. तर फ्युचर इन द पास्ट यालाच म्हणायचंय की जी क्रिया आहे ती घडून गेली असते, परंतु त्यावेळी मात्र ती क्रिया भविष्यात घडणार असते. आता मात्र त्या ठिकाणी तो तिथं गेलेला आहे की नाही हे महत्वाचं नाही, परंतु जे वाक्य बोललेलं आहे तो कधी बोललेला आहे, भूतकाळामध्ये बोललेला आहे. आणि त्यावेळी फ्युचर इन द पास्ट अशा प्रकारच्या मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा उपयोग होतो जे आहे शुड. तर या ठिकाणी शुडने हे वाक्य फ्युचर इन द पास्ट व्यक्त होणार आहे हे तुमच्या लक्षात असेल. अजून एक उदाहरण पाहूया जेणेकरून चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात राहील. डिड आय नॉट टेल यू, असं उदाहरण आहे पुढचं. डिड आय नॉट टेल यू दॅट आय शुड क्वालिफाय. क्वेश्चन मार्क, इंटरव्हेटिव्ह क्वेश्चन आहे.
प्रश्नार्थक वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो. डिड आय नॉट टेल यू दॅट आय शुड क्वालिफाय. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब शुड आहे आणि याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल. डिड आय नॉट टेल यू, मी तुला सांगितलं नव्हतं का की मी क्वालिफाय होईल. मी तुला सांगितलं नव्हतं का मी क्वालिफाय होईल. निगेटिव्ह वाक्य आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे, परंतु या वाक्याचा अर्थ या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. मी तुला सांगितलं होतं की नाही मी पास होईल. मी तुला सांगितलं होतं की नाही. आता त्या ठिकाणी सांगितलं होतं हे कधी सांगितलं होतं? भूतकाळामध्ये. पास होईल, पास होईल ही क्रिया कधी घडलेली असणार आहे? भविष्य काळामध्ये. मग अशा वेळी फ्युचर इन द पास्ट मध्ये शुड या मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा उपयोग होतो हे तुम्ही लक्षात घ्या. डिड आय नॉट टेल यू दॅट आय शुड क्वालिफाय. मी तुला सांगितलं होतं की नाही मी क्वालिफाय होईल. क्वालिफाय होईल अशा प्रकारचं वाक्य ज्यावेळी भूतकाळातच म्हटलेलं असेल त्यावेळी फ्युचर इन द पास्ट मध्ये शुड मॉडेल ऑक्झिलरी वर्ब वापरतात हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. यानंतर आपण पर्पज मध्ये मॉडेल ऑक्झिलरी वर्ब कशा प्रकारे वापरायचं हे पाहूया. सो फ्रेंड्स, एज यू कॅन सी ऑन द बोर्ड, पर्पज अँड कंडिशन यामध्ये शूडचा उपयोग कशा प्रकारे करायचा. पर्पज मीन्स हेतू. जो पर्पज आहे तुमचा तो त्या वाक्यातून लक्षात येतो, परंतु त्या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरी वर्ब शूडचा उपयोग होतो हे लक्षात घ्या. जो या ठिकाणी झालेला आहे शुड. बघा, वॉक केअरफुली अदरवाइज यू शुड फॉल. आपण ज्यावेळी एक पर्पज आहे की तू पडणार नाहीस हा हेतू आहे किंवा त्याने पडू नये हा आपला हेतू आहे आणि हा जो हेतू आहे तो स्पष्ट करण्यासाठी आपण शुड मॉडेल ऑक्झिलरी वर्ब वापरतो. ते कशा प्रकारे वापरतो ह्या वाक्याच्या अर्थावरून तुम्हाला लक्षात घ्यायचे. वॉक केअरफुली अदरवाइज यू शुड फॉल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स? काळजीपूर्वक चाल नाहीतर पडशील. वॉक केअरफुली अदरवाइज यू शुड फॉलचा अर्थ पुन्हा एकदा आहे का? काळजीपूर्वक चाल नाहीतर पडशील. या ठिकाणी पडू नये हा हेतू आहे आणि म्हणून हे उदाहरण त्या ठिकाणी पर्पज मध्ये येतं हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढं जो नंतरचा भाग आहे तो आहे कंडिशन, स्थिती. कोणत्या स्थितीमध्ये ते वाक्य बोललं जातं हे सुद्धा या ठिकाणी शुड या मॉडेल ऑक्झिलरी वर्बवरून लक्षात आलं पाहिजे. या ठिकाणी आहे पुढचं उदाहरण, शुड यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. पुन्हा एकदा ऐका, शुड यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. तर शुडचा जो उपयोग आहे तो इफ सारखा या ठिकाणी झालेला आहे हे सर्वांनी लक्षात घ्या. जर तू खूप मेहनत केलीस तर तुला यश मिळेल. जर तू खूप मेहनत केलीस तर तुला यश मिळेल हे जे मिनिंग आहे ते या सेंटेन्स आहे. आणि या ठिकाणी शुडचा जो अर्थ आहे तो इफ सारखा आहे हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ती एक स्थिती आहे. कोणती स्थिती? खूप मेहनत करण्याची स्थिती. जर त्या स्थितीमध्ये आपण हे उदाहरण म्हणलं शुड यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस तर ते बरोबर असणार आहे. आणि अशा प्रकारे स्थितीमध्ये परिस्थिती कोणती आहे त्याच्यामध्ये हे वाक्य बोललं जातं. खूप मेहनत केलीस तर तुला यश मिळेल हे वाक्य तुम्हाला लक्षात असेल. याचा मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे शुड. आणि कंडिशन मध्ये सुद्धा याचा उपयोग कसा होतो हे तुम्ही आता लक्षात घेतलं असेल. यानंतर जो सेकंड मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे मस्ट, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. फ्रेंड्स, मस्ट या मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा उपयोग बंधन आणि सक्ती यासाठी होतो हे लक्षात घ्या. तर खूप सोपं आहे. तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन जर व्हिडिओ लेक्चर पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब लक्षात राहतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश बोलण्यासाठी सुद्धा या मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा खूप उपयोग होतो. आणि त्यामुळे माझी विनंती आहे शेवटपर्यंत व्हिडिओ लेक्चर पाहायचे आणि चांगल्या प्रकारे लक्ष देऊन पाहिजे जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आणि मला कमेंट करून सुद्धा तुम्ही सांगू शकता की सर मी चांगल्या प्रकारे लक्ष देऊन पाहिलं आणि म्हणूनच मला कळलं, किंवा त्या ठिकाणी नाही समजलं तर तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. परंतु लक्ष देऊन जर तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर अटेंड केलं तर मला खात्री आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, मस्टचा जो उपयोग आहे तो बंधन किंवा सक्तीसाठी कसा होतो हे आता आपल्याला पाहायचंय. तर पुढचा जो मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे आजचा तो आहे मस्ट. तर बंधन आणि सक्तीसाठी याचा उपयोग कसा होतो हेच आपल्याला आता शिकायचं आहे. तर या ठिकाणी बंधन आणि सक्तीसाठी उपयोग होतो हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, मस्ट या मॉडेल ऑक्झिलरी वर्ब मध्ये जो एक्सप्रेस करण्याचा भाग आहे तो पहिला पॉइंट त्याच्यामधला आहे नेसेसिटी. तर यातले काही उदाहरणं पाहूयात जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. जे पहिलं उदाहरण आहे ते आहे यू मस्ट follow
इन्स्ट्रक्शन. यू मस्ट फॉलो इन्स्ट्रक्शन्स याचा अर्थ आहे तू नियमांचं किंवा सूचनांचं पालन केलंच पाहिजेस. याच्यामध्ये सक्ती आहे की नाही हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर मस्ट जसं या ठिकाणी मी दिलेलं आहे बंधन किंवा सक्तीसाठी याचा उपयोग होतो, तसाच उपयोग पहिल्या वाक्यात तुम्हाला लक्षात आला असेल. यू मस्ट फॉलो इन्स्ट्रक्शन्स असं ज्यावेळी उदाहरण बोललं जातं त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायची विद्यार्थी मित्रांनो की ते वाक्य सक्तीचं आहे, त्याच्यामध्ये बंधनं आहेत आणि म्हणून या उदाहरणामध्ये याचा अर्थ जो आहे तो असा होईल तू सूचनांचं पालन केलंच पाहिजेस. यू मस्ट फॉलो इन्स्ट्रक्शन्स. आता पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. ते आहे आय मस्ट लिव्ह नाऊ. आय मस्ट लिव्ह नाऊ मीन्स मला आता गेलंच पाहिजे असं हे उदाहरण आहे. मला आता गेलंच पाहिजे म्हणजे त्याच्यावर काहीतरी बंधन आहेत, म्हणजे इथं काहीतरी सक्ती आहे हे लक्षात येत असेल तुमच्या. आणि म्हणून या ठिकाणी मस्ट चा उपयोग नेसेसिटी मध्ये कशा प्रकारे होतो हे तुम्ही लक्षात घ्यायचे. यानंतर ऑर्डर ऑफ द स्पीकर जो सेकंड पॉइंट आहे तो पाहूया. ऑर्डर ऑफ द स्पीकर. ऑर्डर या ठिकाणी आदेश, वक्त्याचा जो आदेश आहे त्या अर्थाने आलेला शब्द आहे. ऑर्डर ऑफ द स्पीकर. ऑर्डर मीन्स आदेश, एवढं तुम्ही या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे मराठीमध्ये. तर काही एक्झाम्पल्स आपण पाहूयात जेणेकरून तुम्हाला आदेश देताना मस्टचा उपयोग कसा करायचा हे लक्षात राहील आणि तुम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारे दुसऱ्यांना आदेश देताना मस्टचा उपयोग तुम्ही करू शकता फ्रेंड्स. तर बघूयात आपण जे पहिले उदाहरण आहे ते आहे यू मस्ट नॉट लिव्ह नाऊ. यू मस्ट नॉट लिव्ह नाऊ याच्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब मस्ट वापरलेला आहे आणि याच्यातून तुम्हाला लक्षात येतं की जो आदेश आहे तो सांगितला गेलेला आहे की तू आता जायचं नाहीयेस किंवा तुला आता जायला जमणार नाहीये. याच्यामधून सक्तीचं हे उदाहरण आहे आणि किती सक्ती याच्यातून आहे ती आपल्याला लक्षात येते. पुढचं उदाहरण जे आहे ते स्टुडंटसाठी लागू होतं ते आहे दे मस्ट नॉट प्ले हेअर. तर विद्यार्थी मित्रांनो दे मस्ट नॉट प्ले हेअर याचं जे मिनिंग आहे ते आहे त्यांनी इथे खेळलं नाही पाहिजे. आता या ठिकाणी त्यांनी खेळू नये असा त्याचा अर्थ आहे, म्हणजे त्यांच्यावर सक्ती आहे, त्यांच्यावर बंधन आहे की तुम्हाला इथे खेळता येणार नाही. आणि ज्यावेळी अशा प्रकारचं बंधन किंवा सक्ती येते त्यावेळी ऑर्डर ऑफ द स्पीकर या पॉइंट मध्ये हे सेंटेन्स मोडतात. हे सर्वांनी लक्षात घ्या की तो आदेश आहे. यू मस्ट नॉट लिव्ह नाऊ, तो आता जायचं नाहीये हा आदेश आहे. दे मस्ट नॉट प्ले हेअर त्यांनी इथे खेळलं नाही पाहिजे हा आदेश आहे आणि हा आदेश त्या ठिकाणी पाळायचं नाही हे त्यांनी ठरवायचे. असं तो भाग वेगळा या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. ऑर्डर ऑफ द स्पीकर मध्ये अशा प्रकारची वाक्य येतात आणि नेसेसिटी मध्ये या पद्धतीचे वाक्य येतात आणि ही सगळी वाक्य मस्ट म्हणजे बंधन सक्तीसाठी उपयोगात कशा प्रकारे आणली जातात हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतरचा पॉइंट जो आहे तो आहे स्ट्रॉंग पॉसिबिलिटी. आणि स्ट्रॉंग पॉसिबिलिटी मध्ये कोणकोणत्या प्रकारचे वाक्य येतात हे आता आपण पाहूया. सो नेक्स्ट पॉइंट इज स्ट्रॉंग पॉसिबिलिटी. स्ट्रॉंग पॉसिबिलिटी ज्यावेळी असते त्यावेळी आपण मस्टचा उपयोग करतो. तो कसा करतो हे लक्षात घ्यायचंय. विद्यार्थी मित्रांनो स्ट्रॉंग पॉसिबिलिटी म्हणजेच त्या ठिकाणी ज्यावेळी दाट शक्यता असते एखाद्या गोष्टीची त्यावेळी सुद्धा आपण मस्टचा उपयोग करतो. तो काही वाक्यातून आपण पाहूयात. एक्झाम्पल नंबर जे फर्स्ट आहे ते बघूयात. इट इज 10. The teacher must be in the class now. असं हे उदाहरण आहे ज्याला आपण दाट शक्यता असणार एक्झाम्पल म्हणणार आहोत. कारण इट इज 10 म्हणजे काय, आता 10 वाजले आहेत, शिक्षक नक्कीच वर्गामध्ये आता असतील. तर शिक्षक वर्गामध्ये असतील असं ज्यावेळी वाक्याचा अर्थ होतो त्यावेळी त्याची स्ट्रॉंग पॉसिबिलिटी तुमच्याही लक्षात येते. आणि हे स्ट्रॉंग पॉसिबिलिटीचे एक्झाम्पल जे आहे ते मस्टने या ठिकाणी
दाखवता येतं हे लक्षात घ्या. पुढचं उदाहरण पाहूया. पुढचं उदाहरण आहे शी मस्ट बी वर्किंग इन द ऑफिस नाउ. फ्रेंड्स, शी मस्ट बी वर्किंग इन द ऑफिस नाउ. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स? ती आता ऑफिसमध्ये काम करत असेल. या वाक्यातून आपल्याला स्ट्रॉंग पॉसिबिलिटी व्यक्त होते, म्हणजे खात्री वाटते की ती आता नक्कीच ऑफिसमध्ये काय करत असेल, काम करत असेल. शी मस्ट बी वर्किंग इन द ऑफिस नाऊ ज्यावेळी असं एक्झाम्पल येतं त्यावेळी ते स्ट्रॉंग पॉसिबिलिटीचा यूज झालेला त्यावेळी असतो, हे लक्षात घ्या. आणि स्ट्रॉंग पॉसिबिलिटीमध्ये मस्ट उपयोग कसा होतो हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतरचा शेवटचा पॉईंट आहे तो आहे डिटर्मिनेशन. तर एक उदाहरण आहे ते पाहूयात. डिटर्मिनेशन पॉइंट मध्ये तर निश्चय, ज्यावेळी आपण एक निश्चय असतो आपला, तो निश्चय या वाक्यातून व्यक्त होतो. डिटर्मिनेशनचा अर्थ तो आहे की ज्यावेळी आपण एखादी गोष्ट ठामपणे सांगतो की मला हे करायचंच आहे किंवा मला माझा टार्गेट अचीव्ह करायचं आहे, त्यावेळी आपण अशा प्रकारच्या डिटर्मिनेशन मध्ये मस्टचा उपयोग करतो. एक उदाहरण तुम्हाला सिंपल देतो जे तुमच्या लक्षात राहील डिटर्मिनेशनचा यूज कसा करायचा. तर उदाहरण आहे आय मस्ट हेल्प हिम. आय मस्ट हेल्प हिम याच्यातून तुम्हाला लक्षात घ्यायचे याचा अर्थ. आय मस्ट हे मॉडेल ऑब्झर्व्ह यूज करून आपण काय केलेलं आहे, उदाहरण पूर्ण केलेलं आहे. जे एक्झाम्पल आहे त्याचा मिनिंग जे आहे त्याचं मिनिंग असं होईल, आय मस्ट हेल्प हिम मीन्स मी त्याला नक्की मदत करेन. तर या ठिकाणी आपल्याला जो निश्चय आहे आपला तो लक्षात येतो की आपण त्याला मदत करायची आहे किंवा तो त्याला मदत करणार आहे आणि मदत त्याची करण्याची दाट शक्यता या ठिकाणी या वाक्यातून लक्षात येते. आणि कशामुळे लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? मस्ट या मॉडेल ऑक्झिलरी वर्बमुळे. सो फ्रेंड्स, तुम्हाला चांगल्या प्रकारे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब लक्षात येत असतील. आता आपण पुढचा जो मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा भाग आहे ऑट टू तो पाहणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ लेक्चर पहा जेणेकरून चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात राहील. सो फ्रेंड्स, नेक्स्ट मॉडेल ऑक्झिलरी वर्ब इज ought to. ought to या मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा उपयोग हा कशासाठी होतो तर लक्षात घ्यायचे, जे नैतिक आणि सामाजिक बांधिलकी आहे त्याच्यासाठी होत असतो. नैतिक आणि सामाजिक बांधिलकी. विद्यार्थी मित्रांनो, शब्द अवघड वाटत असतील तर वाक्यानुसार ते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मी समजावून सांगणार आहे. नैतिक व सामाजिक बांधिलकी. तर नैतिक आणि सामाजिक बांधिलकी एक्सप्रेस करण्यासाठी ऑट टू या मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा कसा उपयोग होतो हे आता आपल्याला पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप सिंपल तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल्स देणार आहे जेणेकरून तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे ते आपण पाहूया. यू ought to हे आहे आपलं मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. टेक केअर ऑफ युअर पॅरेंट्स. हे आहे एक्झाम्पल. यू ought to टेक केअर ऑफ युअर पॅरेंट्स. तू तुझ्या पॅरेंट्सची काळजी घेतली पाहिजे. तर तू तुझ्या पॅरेंट्सची काळजी घेतली पाहिजे असं ज्यावेळी वाक्यातून व्यक्त होतं तर ती पॅरेंट्सची काळजी घेणे त्याची जबाबदारी आहे, त्याची बांधिलकी आहे, नैतिक बांधिलकी आहे. सामाजिक बांधिलकी असेल किंवा नसेल, परंतु नैतिक बांधिलकी काय आहे? बांधिलकी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? त्याची जिम्मेदारी आहे की त्यांनी त्याच्या पॅरेंट्सची काळजी घेतली पाहिजे. खूप सोपं आहे. अजून काही उदाहरणं पाहूया जेणेकरून तुम्हाला ऑट टू या मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा वाक्यात उपयोग कशासाठी होतो हे चांगल्या प्रकारे लक्षात राहील. पुढचं उदाहरण आहे यू ought to not take fatty foods. हे आहे नेक्स्ट एक्झाम्पल. फॅटी फूड्स मीन्स ज्यामुळे आपण लठ्ठ होऊ अशा प्रकारचे अन्नपदार्थ तू घेऊ नकोस. तर फॅटी फूड्स त्या ठिकाणी घ्यायचे नाहीयेत असं निगेटिव्ह सेंटेन्स हे आहे. याच्यातून एक जबाबदारी त्याची आहे की स्वतः
फॅटी होऊ नये, त्याने लठ्ठ होऊ नये यासाठी फॅटी फूड्स घ्यायचे नाहीत. ज्या अन्नपदार्थापासून आपल्याला जास्त धोका आहे अशा प्रकारचे अन्नपदार्थ तू घेऊ नकोस. ही नैतिक बांधिलकी ऑट टू या मॉडेल ऑक्झिलरीने या ठिकाणी डिस्क्राईब होते, हे तुमच्या लक्षात असेल. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल फ्रेंड्स. नेक्स्ट एक्झाम्पल इज you ought to not smoke in the bus. फ्रेंड्स, सामाजिक बांधिलकीचं जे उदाहरण आहे ते तुम्हाला बोर्डवर दिसतंय. यू ऑट टू नॉट स्मोक इन द बस. तर निगेटिव्ह सेंटेन्स आहे, परंतु याचा अर्थ खूप पॉझिटिव्ह आहे, जो खूप महत्वाचा आहे की तू बसमध्ये धूम्रपान करू नकोस. तर धूम्रपान न करणे बसमध्येच काय कुठेही नाही केलं पाहिजे, परंतु या वाक्याचा अर्थ असा आहे की बसमध्ये तू धूम्रपान करू नकोस. याच्यातून सामाजिक बांधिलकी सुद्धा समोर येते आपल्या, आणि ऑट टू या मॉडेल ऑक्झिलरीवरून ते आपल्याला लक्षातही येतं विद्यार्थी मित्रांनो. पुढचं उदाहरण पाहूया. यू ऑट टू टेक food before leaving to school. So friends, या ठिकाणी जो मिनिंग आहे तो तुम्हाला लक्षात घ्यायचा. यू ऑट टू टेक फूड बिफोर लिव्हिंग टू स्कूल. शाळेला जाण्यापूर्वी तू जेवण केलं पाहिजेस किंवा अन्नपदार्थ घेतले पाहिजेस किंवा काहीतरी खाल्लं पाहिजेस, ही त्याची नैतिक बांधिलकी आहे. यासाठी ऑट टू या मॉडेल ऑक्झिलरीचा या ठिकाणी आपण यूज केलेला आहे. आणि हा यूज कशा प्रकारे होतो आणि वाक्याचा अर्थ त्यामुळे कशा प्रकारे आपल्याला लक्षात येतो हे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ऑट टू असेल हे मॉडेल ऑक्झिलरी खूप महत्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता यानंतर शेवटचं जे आजच्या व्हिडिओ लेक्चर मधलं मॉडेल ऑक्झिलरी आहे ते पाहणार आहोत, जे आहे युज्ड टू. सो डोंट गो एनीवेअर. फ्रेंड्स, युज्ड टू चा उपयोग जो आहे तो भूतकाळातील नियमित घटना सांगण्यासाठी होत असतो, आणि भूतकाळातील ज्या नियमित घटना आहेत त्या सांगताना युज्ड टू चा कसा उपयोग होतो हेच आता आपल्याला या मॉडेल ऑक्झिलरी द्वारे पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, as you can see on the board, used to, it is used to express habitual action or the past routine of the subject. यातला जो पहिल्या नंबरचा भाग आहे याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचंय की युज्ड टू चा जो उपयोग आहे तो हॅबिच्युअल ऍक्शन म्हणजे नियमित घटना ज्या भूतकाळामध्ये घडत होत्या किंवा पास्ट रुटीन ज्या आहेत त्या कशा प्रकारे घडलेल्या असतात किंवा घडत असतात त्या व्यक्त करण्यासाठी युज्ड चा उपयोग कसा होतो हे आता आपल्याला पाहायचं आहे. रुटीन ऑफ द सब्जेक्ट म्हणजे जी कर्त्याची क्रिया आहे जी भूतकाळामध्ये कशा प्रकारे घडत होती आणि नियमित प्रकारे ती घडत असायची, अशा प्रकारचे जे वाक्य असतं ते या ठिकाणी युज्ड टू ने दाखवतात. तुम्ही बोर्डवरती पाहू शकताय. जे पहिलं उदाहरण आहे ते आपल्याला काय माहिती देतं बघा. ही यूज टू गो टू ऑफिस बाय कार. ही यूज टू गो टू ऑफिस बाय कार मीन्स तो नेहमी कारने ऑफिसला जात असायचा. तो नेहमी कारने ऑफिसला जात असायचा या वाक्यामध्ये त्याची जी क्रिया आहे ती भूतकाळात होती, लक्षात घ्या. आता जातोय का हे आपल्याला त्या वाक्यावरून कळतंय का? नाही. तो नेहमी कारने ऑफिसला जात असायचा या वाक्यातून आपल्याला लक्षात येतं की तो जो वाक्याचा भाग आहे तो भूतकाळात आहे आणि त्या वाक्यामधून नियमित घटना आपल्याला घडत होती हे लक्षात येतं. आपण पुढचं उदाहरण पाहूया. ही डिड नॉट यूज टू स्मोक. तो कधी धूम्रपान करत नसायचा. तो कधी धूम्रपान करत नसायचा ही त्याची भूतकाळातील क्रिया आहे आणि ती सतत घडत होती. आणि हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे हे सुद्धा लक्षात घ्या. या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो की निगेटिव्ह सेंटेन्स युज्ड टू चे दोन प्रकार होतात जे तुम्ही बोर्डवरती पाहू शकताय. ही डिड नॉट यूज टू स्मोक. तो धूम्रपान करत नसायचा म्हणजे आता तो करतोय की नाही हे आपल्याला शुअरली सांगता येईल का? नाही. आणि त्यामुळे भूतकाळातील ही जी नियमित घटना होती ते सांगण्यासाठी युज्ड टू चा उपयोग आपण केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ती यूज का आलं? वर वन आलेला आहे त्या ठिकाणी डीड घेतलेला आहे म्हणून. परंतु हे सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि हे सुद्धा निगेटिव्ह आहे. दोन नकारदर्शक वाक्य यूजचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारे करता येतात हे तुमच्या समोर आहे. दुसरं जे एक्झाम्पल नंबर 3 जे आहे त्याच्यातून कळतं आपल्याला ही यूज्ड नॉट टू गो टू मुंबई. तो मुंबईला जात नसायचा.
असा त्याचा अर्थ आहे. तो मुंबईला जात नसायचा याचा अर्थ मी तुम्हाला लिहून देतो. तो मुंबईला जात नसायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यातून आपल्याला लक्षात येतं की ही जी क्रिया आहे ती भूतकाळात घडत होती. तो मुंबईला जात नसायचा, मग तो आता मुंबईमध्ये आहे की नाही हे आपल्याला माहिती आहे का? नाही. म्हणजे भूतकाळातली त्याची क्रिया आहे. पास्ट हॅबिच्युअल ऍक्शन आहे, रुटीन ऍक्शन त्याची आहे, हे लक्षात घ्या. तर निगेटिव्ह सेंटेन्स हे पण आहे आणि हे पण आहे. या ठिकाणी डायरेक्ट यूज वापरून आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवलेले आहे आणि पहिल्या याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब जे भूतकाळी क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापद डीड, ते घेऊन त्या ठिकाणी मूळ रूप घेतलेलं आहे यूजरचं आणि आपण वाक्य केलेलं आहे. अशा प्रकारे दोन प्रकारे ते निगेटिव्ह सेंटेन्स करता येतं. विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला लक्षात आलं असेल तर या ठिकाणी ज्या नियमित घटना भूतकाळामध्ये घडतात त्या सुद्धा सांगण्यासाठी आपण डिड नॉट हेल्पिंग वर्ब यूज करून नकारात्मक वाक्य सुद्धा बनवू शकतो आणि यूज टूचा उपयोग अशा प्रकारे भूतकाळातील हॅबिच्युअल ऍक्शन सांगण्यासाठी होतो. सो फ्रेंड्स, नेक्स्ट पॉइंट आहे इट इज यूज टू एक्सप्रेस डिसकंटिन्यूड ऍक्शन. हा आपला नेक्स्ट पॉइंट. तर डिसकंटिन्यूड ऍक्शन एक्सप्रेस करण्यासाठी यूज टूचा उपयोग कशा प्रकारे होतो हे आपल्याला काही उदाहरणाद्वारे आता पाहायचं आहे. तर आपण उदाहरण पाहूया. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. He used to play cricket. फ्रेंड, या ठिकाणी उदाहरण आहे ही यूज टू प्ले क्रिकेट. याच्यातून आपल्याला लक्षात येतं की त्याची जी क्रिया आहे ती भूतकाळात होती, आता ती स्टॉप झालेली आहे. नाउ इट इज स्टॉप. आता हे थांबलेलं आहे. ही यूज टू प्ले क्रिकेटचा अर्थ असा आहे तो क्रिकेट खेळत असायचा. मी मराठीमध्ये तुम्हाला मुद्दामून या ठिकाणी सांगतोय, चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात येईल. तो क्रिकेट खेळत असायचा. खेळत असायचा याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की तो आता क्रिकेट खेळत नाहीये. म्हणजेच ही जी ऍक्शन आहे ही आता स्टॉप झालेली आहे. ऍक्शन ही स्टॉप्ड नाव. सध्याला ही ऍक्शन थांबलेली आहे, परंतु भूतकाळात ही सुरू होती. त्यावेळी यूज टू या मॉडल ऑक्झिलरी वर्बचा उपयोग कशा प्रकारे केला जातो हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. शी यूज्ड टू वर्क इन ऑफिस बिफोर मॅरेज. हे आहे आपलं पुढचं उदाहरण. शी यूज्ड टू वर्क इन ऑफिस बिफोर मॅरेज. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स? विवाह होण्यापूर्वी ती ऑफिसमध्ये काम करत असायची. लग्न होण्यापूर्वी ती कार्यालयामध्ये काम करत असायची, असं हे उदाहरण आहे. तर या उदाहरणातून लक्षात येतं की आता जी क्रिया आहे ती डिस्कंटिन्यू झालेली आहे. ऍक्शन जी आहे ती आता कंटिन्यू आहे तर ती डिस्कंटिन्यू झालेली आहे. आणि अशा प्रकारच्या डिस्कंटिन्यूड ऍक्शन एक्सप्रेस करण्यासाठी यूज टू या मॉडल ऑक्झिलरी वर्बचा उपयोग कसा होतो हे तुमच्या आता चांगल्या प्रकारे लक्षात राहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, यूज टू चा जो लास्ट यूज आहे तो आता आपण पाहणार आहोत, जो तुम्हाला बोर्डवरती दिसतोय. यूज टू इज ऑल्सो यूज ॲज अन ॲडजेक्टिव्ह, म्हणजे विशेषण म्हणून सुद्धा याचा उपयोग होतो आणि तो वाक्यामध्ये कशा प्रकारे होतो हे आपण काही उदाहरणाद्वारे पाहूया. तर एक्झाम्पल फर्स्ट आहे ते या ठिकाणी आहे. He is used to getting up early in the morning. या एक्झाम्पलमुळे तुम्हाला लक्षात येत असेल की ऍडजेक्टिव्ह म्हणून याचा उपयोग कशा प्रकारे होतो. ही इज यूज्ड टू गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग, म्हणजे तो लवकर म्हणजे सकाळी लवकर उठत असायचा. सकाळी लवकर उठत असायचा असण्याची जी क्रिया आहे ती यूज्ड टू ने एक्सप्रेस झालेली आहे आणि या वाक्यातलं ते ऍडजेक्टिव्ह आहे हे सर्वांनी लक्षात घ्या. पुढचं एक्झाम्पल आपण पाहूया. I was used to driving car through
crowded streets. Crowded streets means जो गर्दीचा रस्ता आहे या अर्थाने तो आलेला शब्द. आय वॉज यूज टू ड्रायव्हिंग कार थ्रू क्राउडेड स्ट्रीट्स म्हणजे गर्दीच्या रस्त्यावरून मी कार चालवत असायचो किंवा ड्राईव्ह करत असायचो. तर या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह यूज्ड टू आलेला आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि वाक्याचा जो अर्थ आहे तो पुन्हा एकदा लक्षात घ्यायचा आहे. आय वॉज यूज टू ड्रायव्हिंग अ कार थ्रू क्राउडेड स्ट्रीट्स. क्राउडेड स्ट्रीट्स वरून किंवा गर्दीच्या रस्त्यावरून मी गाडी चालवत असायचो. हा जो वाक्याचा भाग आहे तो भूतकाळ आहे हे सुद्धा तुम्ही तेवढंच लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे यूज्ड टू चा ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वाक्यात उपयोग होतो हे तुम्ही आता चांगल्या प्रकारे लक्षात घेतलेलं असेल. सो फ्रेंड्स, आय होप यू विल अंडरस्टँड दिस टॉपिक रिअली वेल. We will meet in the next video lecture with modal auxiliary verb part 3rd with remaining modal auxiliary verbs. But I request all of you, if you are still not subscribed our YouTube channel, please subscribe now and press the bell icon button so you can get latest updated videos. Keep watching friends. Thank you.